महायुतीत भाजपनं आपली 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केल्यानंतर आता अजित पवार गटाकडून एबी फॉर्मचं वाटप करण्यात आलंय। उमेदवारांची यादी जाहीर न करता देवगिरी बंगल्यावर अजित पवारांनी 17 जणांना एबी फॉर्मचं वाटप केलंय। या उमेदवारांमध्ये छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, नरहरी झिरवळ अशा दिग्गज नेत्यांना अजित पवारांकडून एबी फॉर्म देण्यात आले। पण अजित पवार संध्याकाळी आपल्या 30 ते 35 उमेदवारांची यादी जाहीर करतील असं बोललं जात असतानाच अजित पवारांनी थेट 17 उमेदवारांना एबी फॉर्म दिले। त्यामुळे पवारांच्या या हटके पॅटर्नची चर्चा होते। अजित पवारांकडून सोमवारी कोणत्या नेत्यांना एबी फॉर्मचं वाटप करण्यात आलं, ते 17 उमेदवार नक्की कोण आहेत जाणून घेऊया त्या व्हिडिओमधून। नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू। अजित पवारांकडून एबी फॉर्म देण्यात आलेलं पहिलं नाव म्हणजे संजय बनसोडे। संजय बनसोडे यांना उदगीर विधानसभेसाठी अजित पवार गटाकडून एबी फॉर्म देण्यात आलाय। बनसोडे हे लातूर जिल्ह्यातील उदगीर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत। संजय बनसोडे यांनी मागील वेळी भाजपच्या अनिल कांबळेंचा पराभव केला होता। बनसोडे यांचा पराभव करण्यासाठी शरद पवार सुधाकर भालेराव यांना मैदानात उतरवतील अशा चर्चा आहेत। सुधाकर भालेराव यांनी काही महिन्यांपूर्वी भाजपमधून शरद पवार गटात प्रवेश केला होता। भाजपकडून उमेदवारीसाठी इथे लातूरचे माजी खासदार सुधाकर श्रृंगारेही प्रयत्न करत होते। पण आता अजित पवारांनी संजय बनसोडे यांना एबी फॉर्म दिल्यामुळे त्यांची उमेदवारी फिक्स मानली जाते। अजित पवारांकडून एबी फॉर्म देण्यात आलेलं दुसरं नाव म्हणजे चेतन तुपे। चेतन तुपेंना हडपसर विधानसभा मतदारसंघासाठी अजित पवारांकडून एबी फॉर्म देण्यात आलाय। चेतन तुपे हडपसरचे विद्यमान आमदार असून 2019 ला त्यांनी भाजपच्या योगेश टिळेकरांचा पराभव केला होता। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर खरं तर चेतन तुपे लोकसभा निवडणुकीपर्यंत तळ्यात मळ्यात होते, पण अखेर त्यांनी अजित पवारांची साथ दिली। त्यांनी शिरूर लोकसभेचे अजित पवार गटाचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांचं कामही केलं, पण ते आपल्या मतदारसंघातून त्यांना लीड मिळवून देऊ शकले नाहीत। त्यामुळे इथून शरद पवार गटाला विजयाच्या आशा निर्माण झाल्यात। शरद पवारांनी त्यांच्या विरोधात गेल्या अनेक महिन्यांपासून फिल्डिंग लावायला सुरुवात केली आहे। शरद पवारांची साथ न सोडणाऱ्या प्रशांत जगताप यांना तयारीला लागण्याचे आदेश शरद पवारांकडून देण्यात आले होते। पक्षाची भूमिका ठामपणे मांडत असल्यामुळे ते चेतन तुपेंना फाईट देऊ शकतात असं बोललं जात आहे। अजित पवारांकडून एबी फॉर्म देण्यात आलेलं तिसरं नाव आहे ते म्हणजे सुनील टिंगरे। सुनील टिंगरेंना वडगाव शहरी विधानसभा मतदारसंघासाठी अजित पवारांकडून एबी फॉर्म देण्यात आलाय। टिंगरे या मतदारसंघातले विद्यमान आमदार आहेत। 2019 ला त्यांनी भाजपच्या जगदीश मुळीक यांचा या मतदारसंघातून पराभव केला होता। त्यांचा दांडगा जनसंपर्क असल्यामुळे अजित पवारांनी त्यांना पुन्हा एकदा साथ दिल्याचं, संधी दिल्याचं बोललं जात आहे। टिंगरेंना पाडण्यासाठी शरद पवारांनी फिल्डिंग लावायला सुरुवात केली होती। माजी आमदार राहिलेले बापूसाहेब पठारे यांनी भाजपमधून शरद पवारांकडे नुकताच प्रवेश केलाय, पण त्यांच्या विरोधात मतदारसंघात नाराजीचा सूर आहे। त्यामुळे शरद पवारांनी फिल्डिंग लावली असली तरी सुनील टिंगरेंसाठी इकडचं मैदान सेफ असल्याचं सांगितलं जात आहे। अजित पवारांकडून एबी फॉर्म मिळालेलं पुढचं नाव आहे ते म्हणजे दिलीप वळसे पाटील। आंबेगावचे विद्यमान आमदार आणि महायुती सरकारमधले सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांना पुन्हा एकदा तिकीट देण्यात आलंय। वळसे पाटील 1990 पासून सलग 7 वेळा आंबेगावमधून आमदार राहिलेत। त्यामुळे मतदारसंघावर त्यांचं एकहाती वर्चस्व आहे। संस्थात्मक राजकारणावर त्यांचा चांगला होल्ड आहे। शरद पवारांचे अत्यंत जवळचे असलेल्या वळसे पाटील यांनी अजित पवारांची साथ दिल्यानंतर अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला होता। वळसे पाटील यांनीही शरद पवारांवर कधीही टीका केली नाही किंवा शरद पवारांनीही वळसे पाटील यांना थेट आव्हान दिलं नाही। पण आंबेगावमधून शरद पवार देवदत्त निकम यांना उमेदवारी देऊ शकतात। निकम हे वळसे पाटील यांच्या जवळचे नेते आहेत, पण बाजार समितीच्या निवडणुकीवरून त्यांनी वळसे पाटील यांची साथ सोडत शरद पवार गटात प्रवेश केला। त्यांचा ग्राउंडवर चांगला कनेक्ट आहे, त्यामुळे वळसे पाटील यांना ते आव्हान निर्माण करू शकतात असं बोललं जात आहे। अजित पवारांकडून एबी फॉर्म मिळालेलं 5वं नाव आहे ते म्हणजे दौलत दरोडा। दरोडा हे शहापूर विधानसभेचे विद्यमान आमदार आहेत। दौलत दरोडांनी मागील वेळी सेनेच्या पांडुरंग बरोरा यांचा पराभव केला होता। शहापूर विधानसभेत कायम दरोडा विरुद्ध बरोरा असाच सामना होत आलाय। यंदाही असाच सामना पुन्हा एकदा शहापूरमध्ये पाहायला मिळणार आहे। बरोरा यांनी शरद पवारांची तुतारी हाती घेतली आहे। बरोरा सुद्धा 2019 ला राष्ट्रवादीतून शिवसेनेत गेले होते। शिवसेनेतल्या बंडानंतर त्यांनी शिंदेची साथ दिली होती, पण आता त्यांनी शरद पवारांकडे परत येत दरोडा यांच्या विरोधात चड्डू ठोकलाय। दोघांचाही मतदारसंघात चांगला होल्ड आहे। दोघांचाही चांगला जनसंपर्क असल्यामुळे शहापूर विधानसभेची लढाई यंदाही अटीतटीची होणार आहे असं सांगितलं जात आहे। अजित पवारांकडून एबी फॉर्म मिळालेलं 6वं नाव आहे ते म्हणजे राजेश पाटील। राजेश पाटील यांना चंदगड विधानसभा मतदारसंघासाठी अजित पवारांकडून एबी फॉर्म देण्यात आलाय। राजेश पाटील चंदगडचे विद्यमान आमदार आहेत। गेल्या वेळी राजेश पाटील यांना चौरंगी लढतीचा फायदा झाल्याचं सांगितलं जातं। अपक्ष लढलेल्या शिवाजी पाटील तसंच वंचितकडून अप्पी पाटील आणि शिवसेनेच्या संग्रामसिंह कुपेकर यांच्यामुळे मतविभाजन होऊन पाटील निवडून आल्याचं म्हटलं जातं। पण आता अजित पवारांनी पुन्हा एकदा त्यांच्यावर विश्वास दाखवलाय। यावेळी त्यांचा सामना शरद पवार गटाच्या नंदिनी बाभुळगावकर यांच्यासोबत असू शकतो, पण इथे काँग्रेसमध्ये इच्छुकांची रांग असल्यानं इथे नंदिनी यांच्या नावाला विरोध होताना दिसतोय।
त्यांना उमेदवारी मिळाली तर लोकसभेचा सांगली पॅटर्न चंदगडमध्ये राबवू असा इशारा काँग्रेसकडून देण्यात आलाय. त्यामुळे राजेश पाटील यांना आता इथं कसं आव्हान असणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. अजित पवारांकडून एबी फॉर्म मिळालेलं 7वं नाव आहे ते म्हणजे दत्तात्रय भरणे. दत्तात्रय भरणे यांना इंदापूरमधून अजित पवारांनी एबी फॉर्म दिलाय. दत्तात्रय भरणे गेले 2 टर्मचे आमदार आहेत. गेले 2 टर्म त्यांनी इथून हर्षवर्धन पाटील यांचा पराभव केलाय. पण यावेळी भरणेंसाठी मतदारसंघ सोपा नसल्याचं सांगितलं जातं. लोकसभेच्या वेळी मामा जरा जपून, तुला सरळ करायला वेळ लागणार नाही असा थेट इशारा शरद पवारांनी भरणेंना दिला होता. त्यामुळे शरद पवार भरणेंना पाडण्यासाठी सगळी तयारी करत असल्याचं समोर आलं. हर्षवर्धन पाटील यांच्या हाती तुतारी देऊन पवारांनी त्याच दिशेनं पाऊल टाकल्याचं दिसून येत आहे. हर्षवर्धन पाटील हे भाजपकडून इथून लढण्यासाठी इच्छुक होते, पण ही जागा महायुतीत अजित पवारांना सुटणार हे निश्चित असल्यानं हर्षवर्धन पाटील यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत शरद पवार गटात प्रवेश केला. त्यामुळे पवारांची ताकद आणि हर्षवर्धन पाटील यांचा मतदारसंघातला होल्ड दत्ता मामांच्या आमदारकीचा मार्ग खडतर करेल असं बोललं जात आहे. अजित पवारांनी एबी फॉर्म दिलेलं 8वं नाव आहे ते म्हणजे कोपरगाव मधून आशुतोष काळे यांचं. आशुतोष काळे हे बंडानंतर अजितदादांच्या सोबत राहिलेले आहेत. या मतदारसंघाचा इतिहास पाहिला तर आजपर्यंत कोपरगाव मतदारसंघावर काळे विरुद्ध कोल्हे असाच संघर्ष राहिलेला आहे. खरं तर काळे आणि कोल्हे या दोन्ही परिवारांनी संजीवनी आणि कोळपेवाडी या 2 सहकारी साखर कारखान्यांची स्थापना केली आणि सत्ता संघर्षाला सुरुवात झाली. माजी मंत्री शंकरराव कोल्हे आणि माजी खासदार शंकरराव काळे या 2 नेत्यांच्या भोवतीच तालुक्याचं राजकारण सतत फिरत राहिलं. हा संघर्ष पुढच्या पिढीतही आलेला पाहायला मिळाला. 2014ला स्नेहलता कोल्हे यांनी सेनेकडून लढलेल्या आशुतोष काळेंचा पराभव केला, तर 2019ला राष्ट्रवादीकडून लढलेल्या आशुतोष काळेंनी स्नेहलता कोल्हे यांचा पराभव केला. त्यांचे सुपुत्र विवेक कोल्हे हे सध्या महायुतीकडून इच्छुक होते, पण महायुतीत ही जागा आशुतोष काळेंना सुटल्यानं आता विवेक कोल्हे शरद पवारांकडे जाण्याची शक्यता आहे. त्यांनी मागे शरद पवारांच्या गाडीतून प्रवासही केला होता. त्यामुळे इथे आता विवेक कोल्हे काय करतात याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. यादीतलं 9वं नाव आहे ते इगतपुरीतून हिरामण खोसकर यांचं. हिरामण खोसकर हे त्र्यंबकेश्वर आणि इगतपुरी या मतदारसंघातल्या दोन्ही तालुक्यांमध्ये प्रस्थ असलेले नेते आहेत. खोसकर आमदार काँग्रेसच्या तिकिटावर झाले असले तरी त्यांची अजित पवार आणि राष्ट्रवादीशी असलेली जवळीक ही कायम चर्चेचा विषय ठरली. 2014च्या इलेक्शनला त्यांचा पराभव झाला, पण 2019 मध्ये त्यांनी पुन्हा राष्ट्रवादीकडे उमेदवारी मागितली. पण ही जागा काँग्रेसनं हट्टानं मागून घेतली. पण त्यांच्या तिकिटावर विद्यमान आमदार असणाऱ्या निर्मला गावित यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. मग काँग्रेसनं हिरामण खोसकर यांना राष्ट्रवादीतून आयात केलं आणि खोसकर निवडून आले. अलीकडेच त्यांनी परिषदेला क्रॉस वोटिंग केल्यानं त्यांना पक्षानं निलंबित केलं. त्यामुळे त्यांनी लगेच राष्ट्रवादीचा रस्ता धरलाय. त्यांना एबी फॉर्मही मिळालाय. इकडे मवियामध्ये बोलायचं तर इगतपुरीच्या काँग्रेसच्या 2 टर्म आमदार असणाऱ्या निर्मला गावित यांना ठाकरे गटानं उपनेतेपद देत ताकद दिली होती. पण ही जागा काँग्रेसला सुटत असल्यानं त्या पुन्हा घर वापसी करतील अशी शक्यता आहे. त्यांना काँग्रेसकडून उमेदवारीची आशा आहे. गावित यांना तिकीट मिळालं तर लक्की जाधव आणि स्थानिक काँग्रेस कार्यकर्ते नेमकी काय भूमिका घेणार हे महत्त्वाचं ठरणार आहे. 2 टर्म आमदारकी, मतदारसंघात असलेला कनेक्ट यामुळे गावित यांची मतदारसंघात ताकद आहे. ही गोष्ट सुद्धा निर्णायक ठरू शकते. अजित पवारांनी एबी फॉर्म दिलेले 10वे नेते आहेत ते म्हणजे नरहरी झिरवळ. दिंडोरीचे विद्यमान आमदार नरहरी झिरवळ अजित पवार गटात असले आणि घड्याळावर ते निवडणूक लढवणार असले तरी ते दोन्ही दगडांवर पाय ठेवून आहेत. लोकसभेच्या प्रचारावेळी ते भास्कर भगरे यांच्या सोबत दिसून आले होते. त्यांनी वाढदिवसाच्या बॅनर्सवर शरद पवारांचा फोटो लावला होता. शिक्षक आमदारकीसाठी महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा देणं यामुळे त्यांच्याबद्दलचा संभ्रम कायम राहिला. त्यामुळे दिंडोरीत नेहमी चाललंय काय असा प्रश्न मतदारांनाही पडला. पुढे जयंत पाटील यांनी दिंडोरीत जी आढावा बैठक घेतली त्यावेळी झिरवळ यांचे चिरंजीव गोकुळ झिरवळ यांनी कार्यक्रमाला हजेरी लावली आणि उमेदवारीची मागणीही केली. त्यावर मीच आपल्या मुलाला पाठवलं होतं असं सांगत या संभ्रमात झिरवळ यांनी आणखीनच भर पाडली. त्यामुळे दिंडोरीत बाप विरुद्ध लेक अशीच लढत होण्याची शक्यता आहे आणि आमदारकी झिरवळांच्याच घरात जाऊ शकते. पण इथे शिंदेचे धनराज महाले अपक्ष लढण्याची शक्यता आहे. त्यांनी 2009 मध्ये नरहरी झिरवळ यांना पराभूत करत विजय मिळवला होता. त्यानंतरच्या निवडणुकीत मात्र त्यांचा पराभव झाला. धनराज महाले अपक्ष म्हणून रिंगणात उतरले तर निवडणूक तिरंगी होऊ शकते. एबी फॉर्म मिळालेले 11वे नेते आहेत ते म्हणजे छगन भुजबळ. छगन भुजबळ म्हणजे आधी शिवसेना आणि नंतर राष्ट्रवादीतलं मोठं प्रस्थ. पण त्यांनी आधी बाळासाहेब ठाकरे आणि नंतर शरद पवार अशा आपल्या दोन्ही नेत्यांची साथ सोडली आहे. भुजबळ येवल्यातून 2004 पासून सातत्यानं निवडून येत आहेत. त्यांचा मजबूत असा होल्ड आहे. पण यंदा परिस्थिती वेगळी आहे. त्यांच्यासमोर शरद पवार आणि मनोज जरांगे अशा 2 नेत्यांचं आव्हान आहे. छगन भुजबळांनी मराठा आरक्षणाविरोधात भूमिका घेतल्यानं त्यांना यंदा पाडणार असं चॅलेंज जरांगेंनी घेतलं होतं. दुसरीकडे भुजबळांविरोधात घेतलेल्या पहिल्या मेळाव्यात पवारांनी विधान परिषदेचे माजी आमदार नरेंद्र दराडे यांचा हात उंचावला होता. त्यामुळे भुजबळांविरोधात नरेंद्र दराडे आणि कुणाल दराडे यांना पवार उतरवू शकतात अशाही चर्चा आहेत.
तसंच अमृता पवार यांचंही नाव इथून चर्चेत आहे. एबी फॉर्म मिळालेले 12वे नेते आहेत ते म्हणजे भरत गावित. नंदुरबार मधील काँग्रेस नेते आणि आदिवासींचे प्रश्न मांडणारे दिवंगत काँग्रेस नेते माणिकराव गावित यांचे पुत्र भरत गावित यांनी आजच अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांचे वडील दिवंगत माणिकराव गावित हे काँग्रेसचे प्रमुख नेते होते. तसंच ते उत्तर महाराष्ट्रातील प्रभावी नेते म्हणून ओळखले जायचे. भरत माणिकराव गावित यांचा नंदुरबार भागातील मतदारांवर प्रभाव आहे. त्यांच्या विरोधात काँग्रेसचे आमदार शिरीष नाईक हे उमेदवार असू शकतात. एबी फॉर्म मिळालेले 13वे नेते आहेत ते म्हणजे बाबासाहेब पाटील. अहमदपूरचे आमदार असणाऱ्या बाबासाहेब पाटील यांना अजित पवारांनी एबी फॉर्म दिलाय. गतवेळी ते भाजपच्या विनायकराव पाटील यांचा पराभव करून निवडून आले होते. आता विनायकराव पाटील हे शरद पवारांकडे गेलेत, त्यामुळे या दोघांच्यातच सामना असेल. खरं तर रिडालोस सारख्या पक्षाला निवडून देणारा अहमदपूर विधानसभा मतदारसंघ हा बहुजन चळवळीचा मतदारसंघ असून या विधानसभा मतदारसंघातील मतदारांनी एकाच उमेदवाराला सलग दुसऱ्यांदा निवडून दिल्याचा इतिहास नाही. त्यामुळे बाबासाहेब पाटील यांची वाट बिकट असल्याच्या चर्चा आहेत. या मतदारसंघातून 2014ला विनायकराव पाटलांनी बाबासाहेब पाटलांचा आणि 2019ला बाबासाहेबांनी विनायकरावांचा पराभव केला होता. त्यामुळे यंदा कोणते पाटील येतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. एबी फॉर्म मिळालेले 14वे नेते आहे ते म्हणजे जुन्नरमधून अतुल बेनके. जुन्नरचे विद्यमान आमदार अतुल बेनके यांना अजित पवार गटाकडून पुन्हा संधी देण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी बेनके शरद पवारांकडे जातील अशा चर्चा झाल्या होत्या, पण अखेर बेनके यांना अजित पवारांनी एबी फॉर्म दिलाय. दादांच्या घड्याळासोबतच साहेबांचा हातही पाठीशी आहे असं विधान काही दिवसांपूर्वी बेनके यांनी केलं होतं. त्यामुळे बेनकेंना शरद पवारांचा पाठिंबा असल्याचं बोललं गेलं, पण सध्या इथे शरद पवार बेनकेंच्या विरोधात काँग्रेसच्या सत्तेशील शेरकरांच्या हाती तुतारी देऊ शकतात. शेरकर विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे संचालक आहेत. त्यामुळे बेनकेंप्रमाणेच संस्थात्मक राजकारणात त्यांची ताकद आहे. त्यामुळे ते बेनकेंना टफ फाईट देऊ शकतात. अजित पवारांनी एबी फॉर्म दिलेलं 15वं नाव आहे ते म्हणजे इंद्रनील नाईक. नाईक हे पुसदचे विद्यमान आमदार आहेत. मागील वेळी इंद्रनील नाईकांनी भाजपच्या निलय नाईकांचा पराभव केला होता. माजी मुख्यमंत्री असलेल्या वसंतराव नाईक घराण्याचं यवतमाळ जिल्हा आणि पुसदमध्ये चांगलंच वर्चस्व आहे. त्यामुळे पुसदमध्ये 1972 पासून आजवर नाईक घराण्यातलाच आमदार निवडून येत आलाय. इंद्रनील नाईक यांचे चुलत बंधू निलय नाईक यांनी 2019ला इंद्रनील नाईक यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. यावेळीही शरद पवारांकडून निलय नाईक यांच्या नावाची चर्चा आहे. तसंच इंद्रनील यांचे सख्खे मोठे बंधू ययाती नाईक यांनाही शरद पवार मैदानात उतरवू शकतात. लहान भाऊ अजित पवार गटात गेल्यानं ययाती यांनी शरद पवार यांच्याशी जवळीक वाढवली. त्यामुळे पुसदचा सामना हा नाईक बंधूंमध्येच असू शकतो. अजित पवारांनी एबी फॉर्म दिलेलं 16वं नाव आहे ते म्हणजे नितीन पवार. नितीन पवारांना कळवण विधानसभेसाठी एबी फॉर्म देण्यात आलाय. 2019 मध्ये नितीन पवार इथून निवडून आले. त्यांचे वडील अर्जुन पवार हे सुद्धा इथे माजी आमदार राहिल्यानं त्यांचा इथे चांगला होल्ड आहे. इथं माकपचंही चांगलं वर्चस्व आहे. माकपचे जीवा गावित इथले माजी आमदार असल्यामुळं महाविकास आघाडीत ही जागा माकपच्या गावित यांना सुटू शकते. तसंच अजित पवारांनी 17वा एबी फॉर्म हा विधान परिषदेचे आमदार राजेश विटेकर यांनाच दिल्याची चर्चा आहे. विटेकर हे परभणी लोकसभेसाठी इच्छुक होते, पण ती जागा रासपच्या महादेव जानकरांना सुटली. त्यानंतर विटेकर यांना विधान परिषद देऊन त्यांचं पुनर्वसन करण्यात आलं. पण आता विधानसभेसाठी विटेकरांच्या आई निर्मला विटेकर यांना पाथरीतून उमेदवारी मिळावी म्हणून फॉर्म दिल्याची चर्चा आहे. तुम्हाला अजित पवारांच्या या 17 उमेदवारांबद्दल काय वाटतं? अजित पवारांच्या या पॅटर्न बद्दल तुमचं मत काय? याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल्ड व्हिडिओच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.